मी डिजिटल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मोबाईलवरती क्रोम ब्राउझर ओपन करून घ्या. ब्राउझरवरती आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in सर्च करायचं आहे किंवा तुम्ही लाडकी बहीण जरी टाईप केलं तरी खालती साईट येऊन जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यावरती क्लिक करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरून सुद्धा तुम्ही या पेजवरती येऊ शकता. साईट ओपन झाल्यावरती बघा मेसेज दिलेला आहे. ई-केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास किंवा तुम्ही अगोदर केलेली असेल तरीसुद्धा तुम्ही ई-केवायसी करू शकता. तुम्हाला करायची असेल तर खालती एक नोटसुद्धा दिलेली आहे. ही एकवेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाईम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता ही एक शेवटची संधी आहे आपल्याला फॉर्म एडिट करण्यासाठी. येथे क्लिक करा. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. केवायसीचं पेज ओपन झालेलं आहे. आता आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक येथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक भरून घ्यायचा आहे. मी लाभार्थ्याचा आधार क्रमांक भरून घेतो. त्याच्यानंतर खालती कॅप्चा कोड दिलेला आहे तो सुद्धा जशाच्या तसा भरून घ्यायचा आहे. मी कॅप्चा कोड भरून घेतो. त्याच्यानंतर खालती आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत. मी सहमत आहे, मी सहमत नाही. त्याच्यापैकी आपल्याला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खालती OTP पाठवावरती क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP गेलेला आहे. आलेला OTP आपल्याला आता भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालती सबमिट करावरती क्लिक करा. त्याच्यानंतर आता आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत, विवाहित किंवा अविवाहित. जर महिला विवाहित असेल तर विवाहितला क्लिक करा, अविवाहित असेल तर अविवाहितला क्लिक करा. मी विवाहितला क्लिक करतो. पुन्हा आपल्याला तीन ऑप्शन बघायला मिळतात. पती हयात आहे, पतीचे निधन झाले, घटस्फोटित. पती हयात असेल तर पहिल्या ऑप्शनला क्लिक करा, पतीचे निधन झाले असेल तर दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करा, महिला घटस्फोटित असेल तर तिसऱ्या ऑप्शनला क्लिक करा. मी पती हयात आहे ऑप्शनला क्लिक करतो. आता आपल्याला पतीचा आधार क्रमांक भरून घ्यायचा आहे. मी पतीचा आधार क्रमांक भरून घेतो. त्याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड जशाच्या तसा भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालती दोन ऑप्शन आहेत, मी सहमत आहे, मी सहमत नाही. त्याच्यापैकी पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे. त्याच्यानंतर खालती OTP पाठवावरती क्लिक करा. पतीच्या मोबाईलवरती OTP आलेला असेल तो आता भरून घ्या. मी आलेला OTP भरून घेतो. त्याच्यानंतर खालती सबमिट करावरती क्लिक करा. त्याच्यानंतर जात प्रवर्ग जो असेल तो निवडून घ्या. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत. त्याच्यापैकी आपल्याला नाही करायचं आहे. शेवटचा दुसरा ऑप्शन आहे त्याला पण आपल्याला नाहीच करायचं आहे. चेकबॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर सबमिट करावरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपली KYC सक्सेसफुली झालेली आहे त्याचा आपल्याला मेसेज आलेला आहे. तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तुमची KYC झालेली आहे किंवा नाही तुम्हाला जर बघायचं असेल तर पुन्हा आपल्याला याच पेजवरती यायचं आहे आणि लाभार्थी आधार क्रमांक इथे आपल्याला पुन्हा आधार क्रमांक भरायचा आहे. त्याच्यानंतर दिलेला कॅप्चा कोड भरायचा आहे.
त्याच्यानंतर खालती ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी पहिल्या ऑप्शनला क्लिक करा. नंतर OTP पाठवावरती क्लिक करा. तुम्हाला मेसेज येईल, या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याच्यावरून आपल्याला समजते. धन्यवाद.